ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठपर्यंत सगळं तयार आहे? बऱ्याच ठिकाणी अनेक पक्ष होतात त्या 1 लाखपर्यंत निवड झालेली आहे. नाही आपल्या नाही त्याची आकडेवारीच येतं, त्याची आकडेवारीच येते. असं काही माणसं निघून असं होत नसतं. ते काही स्वतः काही सांगतात ते 1 लाख आणि काही, परंतु शेवटी ते सरकारी आकडे येतातच बाहेर. ते आहेत, आमच्याकडे पण आहेत सगळे. काय आता 30 जूनला सगळं सुरू झालं आता हे या सगळ्या प्रोसेस. मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणुका आहेत आणि आता हे याद्या सगळ्या करणार. दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात. त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार. अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात. ही प्रोसेस थांबून चालणार नाही. ही 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये काम सुरू आहे. SIR सगळीकडे केलं जात आहे. 2000 आणि 2000च्या दरम्यान मतदान केलंय त्यांची नावं यादीत त्यावेळी केलं असेल तर यावेळी नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा SIRचा सगळ्यात मोठा फटका आज पश्चिम बंगालला, बिहारला, सगळ्या ठिकाणी बसला. पश्चिम बंगालमधनं जवळपास काहीतरी 27 लाख मतं ही काढली गेली काय. आणि आज ममता बॅनर्जींसारख्या माजी मुख्यमंत्र्याचं त्यांचा पराभव होतो. हे काही साधी सरळ गोष्ट नाही. इतकी मोठी सरकारी यंत्रणा लावायची. हे जे चाललंय राजकारण आत्ता देशामध्ये हे काही खूप घाणेरडं आणि खूप भयानक चालू आहे. याचा फटका पुढे भविष्यात भाजपाला मिळणारच आहे. तो असं काही तो कोण राहत नाही त्याच्यातनं. मुळात सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातला पायंडा आपण काय पाडतो याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षांना जर समजा नसेल, राजकीय नेत्यांना नसेल, तर मला भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांची चिंता मला जास्ती वाटते. राजकारण काय येतं जातं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण शेवटी आपण कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण. आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे. हे चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यावरती या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल. त्यावेळेला काय कराल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जातोय, कुठपर्यंत जायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही या गोष्टींना? काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी अनेकदा आमच्या लोकांना मी सांगत आलो, ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत, त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता, तो तुम्ही पण बघत राहा. आणि हा जगाचा इतिहास आहे. समोरचे तुम्ही विरोधक संपवलेत की तुमच्यात विरोधक निर्माण होतात. आणि पाठीच्या काळातही तेच झालं होतं. अनेक वेळेला ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत. ऑपरेशन टायगर 2-3 खासदार झाले. काल शशी यांनी सोमवारी आंदोलन परिषदेमध्ये सरकारच्या विरोधात. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदारांनी ते घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं. लाईट बंद कर रे तुझा, लाईट बंद कर तुझा. एवढ्या लाईटमध्ये तुझं एवढासा काजवा काय टिप करतो रे मोबाईलचा. काय बोलू तुम्ही सर? हां, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे. आणि याचा भविष्यात आत्ता जे काही
भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते महिला आरक्षण बिल आणि हे पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करतंय याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून बघा लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. नाही, मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. बेधुंद सत्ता ज्या वेळेला येते त्यावेळेला माणसं अशी वागायला लागतात. आणि मी त्याशी माझ्या भाषणात नाही का बोललो, हे तेच काय बोलतोय. पाऊस पहिल्याच पावसामध्ये मुंबई पूर्णपणे तुंबली होती. आजही मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी साचले, ठाण्यातही बऱ्याच ठिकाणी पाणी साचले. चेंबूरमध्ये बसवरती झाड कोसळलं, ठाण्यात झाला मुलाचा, अशा अनेक ठिकाणी झाडं कोसळलं. याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनच्या काही कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळा विषय आहे. मी त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्खा कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारणाचा पैशामधलं राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलातच आपल्याला राहावं लागेल का? आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? वाढत चाललेलं आहे. मग आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखारच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. ठाण्याची वेगळी परिस्थिती आहे. दर पावसाळ्यामध्ये किमान 12 ते 15 झाडाची जुनी झाडं आहेत ती पावसाळ्यात पडतात आणि गेल्या 9 वर्षात 90 झाडं पडतील. काय करायचं त्याला? विकास केला असं सांगितलं. तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. चला. विरोध